टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। असं आहे की माझा हरकतीचा मुद्दा तोच होता की विधिमंडळाच्या नियमावली क्रमांक 256 अंतर्गत आज 293 ची चर्चा ही आपण आणतो आणि ती मान्य अध्यक्षांच्या परवानगीने संविधानाच्या बंधनात राहून आपण ह्या विषयावरती चर्चा आणतो आणि त्यामुळे त्यांच्या नियमानुसार मान्य अध्यक्ष महोदय ती चर्चा कार्यक्रम पत्रिकेवर ठरवतात। त्यावेळेला सगळ्याच मंत्र्यांनी संबंधित विषयाच्या राज्यमंत्र्यांनी आणि विशेष करून या सगळ्या खात्याच्या सचिवांनी गॅलरीमध्ये उपस्थित राहून त्याची नोंद घेणं आवश्यक असतं। पण आज सकाळपासून आपण बघत असाल तर पुरवणी मागण्या म्हणजे विधिमंडळाच्या विधानसभेच्या पहिल्या दिवसापासून या सभागृहामध्ये मंत्री हजर नसतात, राज्यमंत्री नसतात, गॅलरी अदृश्य खाली असते। त्यामुळे या विधिमंडळाच्या प्रथा परंपरा जी उच्च अशा पद्धतीची आहे ती कुठेतरी तिची पायमल्ली होते असं स्पष्ट या ठिकाणी दिसतंय। आणि म्हणून आज जेव्हा 293 वरती चर्चा सुरू होती, नाना पटोले यांनी विरोधी पक्षाचे 2 प्रस्ताव मांडले, त्यावेळेला एक मंत्री हजर होते, एकही मंत्री नव्हता, राज्यमंत्री नव्हता, सचिव नव्हते। त्यामुळे लोकशाहीनुसार या संपूर्ण विधानमंडळाच्या कामकाजाच्या नियमानुसार चाललेल्या कामकाजाची पायमल्ली आहे आणि म्हणून आम्ही आज अध्यक्षांकडे सभा तहकूब करायला सांगितली। त्यानंतर देखील आम्ही मंत्री महोदय आणि सचिवांना बोलवण्यासाठी सांगितलं, पण त्यावेळेला देखील मंत्री उपस्थित नव्हते। मग अशा वेळेला तालिका अध्यक्ष जे होते त्यांनी मंत्री उपस्थित नसल्यामुळे आणि सकाळपासून गॅलरीमध्ये एकही निरोप पाठवून देखील सचिव या गॅलरीत बसत नसल्यामुळे तालिका अध्यक्षांनी आजची विधानसभेचं कामकाज हे तहकूब केलं। हे अत्यंत दुर्दैवी आहे। मला एवढंच म्हणायचं आहे की या महाराष्ट्र विधानसभेला एक वेगळी प्रथा परंपरा आणि नियमानुसार ही विधानसभा चालते, एक उच्च अशी परंपरा आहे, त्या परंपरेची कुठेतरी पायमल्ली होते, ही थांबवणं गरजेचं आहे। सत्ता पक्ष किंवा विरोधी पक्ष असा कुठचाही प्रश्न नाही आहे। शेवटी विधिमंडळाचं कामकाज हे नियमानुसार चालतं, विधानसभेची एक प्रथा आहे, परंपरा आहे, त्यानुसार मान्य अध्यक्ष महोदय हे कामकाज चालवतात। परंतु या कामकाजाच्या वेळेला ज्या मंत्र्याचं या ठिकाणी उत्तर देणं जबाबदारी असते, चर्चेला बसणं जबाबदारी असते, पुरवणी मागण्याच्या वेळेला बसणं जरुरीचं असतं आणि त्याचबरोबर अदृश्य गॅलरीमध्ये सगळे सचिव त्या खात्याचे हे कंपल्सरी बसणं आवश्यक आहे। पण अशा वेळेला कोणच नसेल आणि हे सभागृह चालतंय तर लोकशाहीची पायमल्ली आहे, लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। 100% जनतेचा पैसा वाया जातो। शेवटी या अधिवेशनाला 13 कोटी जनतेला न्याय देण्यासाठी हे अधिवेशन आपण भरवतो, करोडो रुपये खर्च होतात, लोकांचे प्रश्न या ठिकाणी प्रत्येक भागातला सदस्य येऊन मांडतो, त्याला न्याय मिळणार नसेल, मंत्री या ठिकाणी सिरियस नसतील, सचिव या ठिकाणी सिरियस नसतील, नियमानुसार कामकाज होत नसेल तर विधिमंडळ चालवण्यामध्ये अर्थ काय? जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे। गेल्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर जेवणाचे कार्यक्रम अनेक मंत्र्यांकडून नेत्यांकडून केले जातात, त्याच्यानंतर अनेक वेगवेगळ्या गोष्टी किंवा अनेक वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले जातात जेणेकरून अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष देता येत नाही। आमचं स्पष्ट मत असं आहे की विधानसभेचे सदस्य म्हणून विधिमंडळाचं कामकाज जे आहे ते विधिमंडळाच्या नियमावलीनुसार प्रथा परंपरेनुसार आमदारांचे अधिकार अबाधित ठेवून चालावं। बाकी ज्यांची जेवणावळी चालतात त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु विधानसभा ज्या कारणासाठी भरवली जाते 13 कोटी जनतेला न्याय देण्याचं काम या विधानसभेमध्ये होतं, तीच जर नियमानुसार नसेल, मंत्री उपस्थित नसेल, सचिव उपस्थित नसतील तर या विधानसभेच्या कामकाजाला कुठचाच अर्थ नाही आणि याचा आम्ही निषेध करतो। विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्याचं नाव आम्ही अध्यक्षांकडे दिलं आहे आणि मला असं वाटतं अध्यक्षांनी सारासार विचार करून विरोधी पक्ष नेता या विधिमंडळाला देणं गरजेचं आहे आणि तो अधिकार आहे विधानसभेच्या विरोधी पक्षाचा, तो लवकरात लवकर त्यांनी घोषित केला पाहिजे। विधिमंडळाच्या विरोधी पक्षाचा तो अधिकार आहे आणि त्यामुळे त्याने दिलं पाहिजे असं आमचं मत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।